मी तुम्हाला ऑर्डर देतो, तुम्ही न्यायदेवतेचे सेवक आहात, हे शब्द एका याचिकाकर्त्याने थेट न्यायालयातील न्यायमूर्तींना उद्देशून उच्चारले. एवढ्यावरच तो थांबला नाही. संतापाच्या भरात त्याने हातातील कागदपत्रे न्यायमूर्तीच्या खंडपीठाच्या दिशेने भिरकावली आणि काही क्षणातच सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूम मध्ये एकच खळबळ उडाली. 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात घडलेली ही घटना केवळ एका व्यक्तीच्या संतापाची नव्हती. तिने देशभरात न्यायव्यवस्थेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. ज्या सर्वोच्च न्यायालयाला भारतीय लोकशाहीचा अंतिम आधारस्तंभ मानले जाते, जिथे न्यायमूर्तींना माय लॉर्ड किंवा युअर ऑनर अशा आदरयुक्त संबोधनाने हाक मारली जाते, त्याच न्यायालयात एका व्यक्तीने न्यायमूर्तींना ज्युडिशियल सर्वंट म्हणत त्यांना थेट आदेश देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. पण प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयात असा प्रकार नेमका का घडला? त्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल का उचलले? न्यायमूर्तींनी त्यावर काय भूमिका घेतली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घटना न्यायव्यवस्थेविषयी वाढत चाललेल्या असंतोषाचं प्रतीक आहे का? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. तर 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? तर त्या दिवशी न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपिलावर सुनावणी सुरू झाली. याचिकाकर्त्याचं नाव होतं प्रबल प्रताप. तो स्वतःची बाजू मांडत होता. कायद्याच्या भाषेत याला पिटिशनर इन पर्सन म्हणतात. त्याच्या अंगावर वकिलाचा काळा कोट होता, मात्र गळ्यात पांढरा बँड नव्हता. सुनावणी सुरू होताच त्याचा सूर काहीसा आक्रमक होता. लखनौच्या विकासनगर येथील एका अतिरिक्त पोलीस आयुक्ताविरोधात एफआयआर दाखल करण्याची त्याची मागणी होती. अचानक त्याने न्यायमूर्तीकडे पाहत मोठ्याने म्हटलं, मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, मी तुम्हाला ऑर्डर देतो, लखनौच्या एसपी विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्या. हे ऐकून न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन काही क्षण स्तब्ध झाले. त्यांनी शांतपणे विचारलं, तुम्ही आम्हाला ऑर्डर देत आहात का? त्यावर प्रबल प्रताप आणखी आक्रमक होत म्हणाला, हो, कारण मी सार्वभौम आहे, असं म्हणत त्याने हातातील कागदपत्रे थेट न्यायमूर्तीच्या खंडपीठाच्या दिशेने भिरकावली. या प्रकरणानंतर त्या व्यक्तीवर तात्काळ अवमानाची कारवाई होईल अशी अनेकांची अपेक्षा होती, कारण न्यायालयाचा अवमान हा गंभीर गुन्हा मानला जातो. परंतु न्यायमूर्तींनी अत्यंत संयम दाखवला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की याचिकाकर्त्याची मानसिक आणि एकूण परिस्थिती लक्षात घेता त्याच्यावर अवमानाची किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. तसेच न्यायालयाने स्पष्ट केले की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोणताही ठोस कायदेशीर आधार उपलब्ध नाही. त्यामुळे याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्ती विश्वनाथन आणि आलोक आराध्य यांनी संताप व्यक्त करण्याऐवजी संयम, सहानुभूती आणि न्यायिक मर्यादा जपण्याचा मार्ग स्वीकारला. या आधीही अशा घटना घडल्या आहेत का? होय, 2025 मध्येही सर्वोच्च न्यायालयात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. विष्णू देवतेच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेविषयी संबंधित याचिकेच्या सुनावणी दरम्यान एका वकिलाने तत्कालीन सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या वकिलाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी न्यायालयाने संयम दाखवत कठोर फौजदारी कारवाई टाळली होती. मग असे प्रकार वारंवार का घडतात? या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंनी पाहायला हवं. पहिली बाजू म्हणजे संबंधित व्यक्तीची मानसिक अवस्था, वैयक्तिक संताप किंवा असंतुलित वर्तन. कोणतीही सुजाण व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्यायमूर्तींना आदेश देत नाही किंवा त्यांच्या समोर कागदपत्रे फेकत नाही. मात्र दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे, ती म्हणजे न्याय मिळण्यात होणारा प्रचंड विलंब. आज सर्वोच्च न्यायालयात सुमारे 80,000हून अधिक, उच्च न्यायालयात 60 लाखांहून अधिक, तर जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये 4,40,00,000हून अधिक प्रलंबित प्रकरणे आहेत. एका खटल्याचा निकाल लागण्यासाठी अनेकदा 10, 15 किंवा 20 वर्ष लागतात. तारीख पे तारीख, आणि त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आर्थिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे थकून जातो. वकिलांची फी, न्यायालयीन खर्च, वारंवारच्या तारखा आणि अनिश्चितता यामुळे अनेक लोक निराश होतात. तथापि या निराशेचं रूपांतर न्यायालयाचा अवमान किंवा हिंसक वर्तनात होणं कधीही योग्य ठरू शकत नाही. आता न्यायव्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहेत? तर भारतात लोकसंख्येच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या अजूनही अपुरी आहे. उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांमधील रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. फास्ट ट्रॅक न्यायालय किंवा ई कोर्ट प्रणाली अधिक मजबूत करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्रलंबित प्रकरणांचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन अधिक वेगाने करता येऊ शकते. तसेच स्वतःची बाजू स्वतः मांडणाऱ्या पिटिशनर इन पर्सन यांच्यासाठी न्यायालयांमध्ये स्वतंत्र मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्रे असणेही गरजेचं आहे. त्यामुळे न्यायालयीन शिस्त, प्रक्रिया आणि संवादाची पद्धत त्यांना समजण्यास मदत होईल. सर्वोच्च न्यायालयातील ही घटना नक्कीच धक्कादायक आहे.
एका व्यक्तीच्या वर्तनाचं समर्थन होऊ शकत नाही. न्यायालयाचा अवमान हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच आव्हान देणारा प्रकार आहे. मात्र याच वेळी न्याय व्यवस्थेनेही प्रलंबित खटले, विलंब आणि सर्वसामान्य नागरिकांना वाढता ताण याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि वेळेत परवडणारा व सुलभ न्याय मिळवून देणं ही राज्यव्यवस्थेची जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर केवळ कायद्याची कठोर अंमलबजावणी पुरेशी नाही. न्यायव्यवस्थेत आवश्यक सुधारणा, अधिक मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही तितकीच आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही केवळ एका व्यक्तीची चूक होती की न्यायव्यवस्थेसमोरील मोठ्या आव्हानांची एक झलक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.